लागलेलं ना तुम्हाला? कळलं का तेजा? अरे गुरुजी म्हणतायत की हे फूल रात्री उशाशी घेऊन झोपा. माई, आम्ही काय म्हणतो ते फॅमिली मॅटर राहू द्या बाजूला आणि आम्ही जे बोललो त्याच्याकडे लक्ष द्या. विश्वास कोलते चंदगडकर त्यांच्या मुंबईच्या फेऱ्या जास्त वाढल्या आहेत, तिकडे लक्ष दिलं पाहिजे आपण. सोन्याची पेढी खोलून त्याच्या गल्ल्यावर बसवायचं म्हणतोय आम्ही तुम्हाला जालिंदर, आणि तुम्ही गटरात गाळ घेऊन उतरले सोनं शोधायला. काय कोलते कोलते करत बसले तुम्ही. विसरा त्यांना. खोबरं तिकडे चांगलं अशी अवलाद येते, वारा वाईल तिकडे फलपटते. आठवतंय का? आज विश्वासराव कोलते झेंडे घेऊन मागं फिरत होता आमच्या. काय कुठलं ते बॉक्साट का काय त्याच्या शेतात सापडलं, गाड्या उडवत फिरतोय. साम्राज्य सत्य आहे. कोलते कोलते म्हणे. कसलं कोलते, नुसतंच बोलते. येऊ का भाई साहेब? नमस्कार. नमस्कार. यत्र तत्र सर्वत्र आम्ही फक्त निमित्त मात्र. अहो, गुरुजी आल्याचं कळलं मग म्हटलं निघावं. माईंचं घर काय आणि माझं घर काय एकच, विचारायचं कशाला, म्हणून लगेच निघालो गुरुजींच्या दर्शनासाठी. गुरुजी गुरुजी नमस्कार. नमस्कार गुरुजी. हे आपले विरोधक नाही बरं का, आपल्या माई साहेबांच्या पक्षातलेच आहे, विश्वासराव कोलते चंदगडकर. बरं, आता यांच्याबद्दल बोलायचं झालं अरे तर कशाला सांगतोयस त्यांना? गुरुजी येते, त्यांना सगळं कळतं नाही का गुरुजी? तुम्ही आणि मी एकदम सेम टू सेम बरं का. तुमचंही मौन असतं आणि माझंही मौन असतं, कारण आपलं कामच बोलतं नाही का? काय आत्माराम? खरंय साहेब.
हे काय कशासाठी? काय असतं, गुरुजी मौनात असतं ना, तर त्या चिठ्ठीवर इच्छा लिहायची असते, तुमच्या मनातली